मित्रांनो, मंगळ हा वेग आणि धडाडी देतो, तर शनी हा संयम आणि विलंब लावतो। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी सौदीप्ती देसाई छायांक ज्योतिष मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। ज्योतिष शास्त्रात जेव्हा दोन परस्पर विरोधी स्वभावाचे ग्रह एकत्र येतात तेव्हा ब्रह्मांडात मोठी खळबळ उडते। असाच एक मोठा बदल आज म्हणजेच 2 एप्रिल 2026 रोजी झाला आहे। ऊर्जेचा कारक असलेला मंगळ आणि कर्माचा कारक असलेला शनी यांची मीन राशीत युती झाली आहे। ही युती 12 मे 2026 पर्यंत राहणार आहे। मंगळाचा अग्नी आणि मीन राशीचे जल सोबत शनीची शिस्त हा काळ तुमच्या आयुष्यात नेमकी कोणती उलथापालथ घडवून आणणार आहे, कोणत्या राशीने सावध राहायचे आणि कोणाचे नशीब उजळणार आहे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी या युतीचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी काही खास उपाय सांगणार आहे। मित्रांनो, मंगळ हा वेग आणि धडाडी देतो, तर शनी हा संयम आणि विलंब लावतो। जेव्हा हे दोन ग्रह मीन या आध्यात्मिक आणि मोक्ष देणाऱ्या राशीत एकत्र येतात तेव्हा एक प्रकारचा मानसिक संघर्ष निर्माण होतो। ही युती 2 एप्रिलला सुरू झाली असून 12 मे पर्यंत ती अत्यंत प्रभावी असणार आहे। चला तर मग जाणून घेऊया तुमच्या राशीवर याचा काय परिणाम होईल। मेष रास, 12व्या स्थानी ही युती होत आहे। खर्चात अचानक वाढ होईल, प्रवासात सावध राहा आणि आरोग्याची विशेषतः डोळ्यांची काळजी घ्या। दुसरी वृषभ रास, 11व्या स्थानी युती आहे। आर्थिक लाभ होतील, पण मोठ्या भावा किंवा बहिणींशी मतभेद होऊ शकतात, ते टाळा। प्रलंबित कामे पूर्ण होतील। मिथुन रास, मिथुन राशीच्या 10व्या स्थानी म्हणजे कर्तव्य स्थान आहे, तर ही युती तिकडे होत आहे, त्यामुळे नोकरीत कामाचा ताण वाढेल। वरिष्ठांशी वाद घालू नका, संयम ठेवा। कर्क रास, भाग्यस्थानी युती आहे। धार्मिक कार्यात रुची वाढेल, लांबच्या प्रवासाचे योग आहेत, पण वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या। सिंह रास, 8म स्थानी युती आहे। सर्वात जास्त सावधानगिरी बाळगण्याची गरज आहे। वाहन जपून चालवा, गुप्त शत्रूंपासून सावध राहा। कन्या रास, 7म स्थानी युती आहे। जोडीदाराशी किंवा भागीदारीत वाद होण्याची शक्यता आहे, संयम हाच तुमचा मंत्र आहे। तुळ रास, 6ष्ठ स्थानी युती आहे। शत्रूवर विजय मिळवाल, जुन्या आजारातून सुटका होईल, पण कोर्ट कचेरीच्या कामात अडकू नका, सावधानगिरी बाळगा। पुढची रास वृश्चिक, 5म स्थानी युती आहे। मुलांच्या अभ्यासाची चिंता वाटू शकते। प्रेम संबंधात दुरावा टाळण्यासाठी संवाद सुरू ठेवा, वाद घालत बसू नका। धनुरास, 4थ स्थानी युती आहे। कौटुंबिक शांतता बिघडू शकते। आईच्या आरोग्याची काळजी घ्या आणि जमिनीच्या व्यवहारात घाई करू नका। शांततेने व्यवहार करा किंवा युती संपेपर्यंत वाट बघा। मकर रास, 3य स्थानी युती आहे। पराक्रम वाढेल, रखडलेली कामे तुमच्या हिमतीवर पूर्ण कराल। लहान भावंडांशी संबंध सुधारण्याची शक्यता आहे। कुंभ रास, 2य स्थानी युती आहे। आर्थिक बाबतीत सावध राहा, बोलण्यात कडू शब्द वापरू नका, अन्यथा जवळचे लोक दुरावतील। मीन रास, तुमच्याच राशीत ही युती होत आहे। मानसिक संभ्रम वाढू शकतो। स्वतःच्या तब्येतीला प्राधान्य द्या आणि रागावर नियंत्रण ठेवा। जर तुम्हाला या युतीचे नकारात्मक परिणाम जाणवत असतील तर घाबरण्याचे कारण नाही। मी तुम्हाला छोटे छोटे उपाय सांगते, ते तुमची नक्की मदत करतील, तर ते उपाय नक्की करा। दर शनिवारी आणि मंगळवारी हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण यांचे पठण करा। ओम शन शनेश्वराय नमः आणि ओम अंगारकाय नमः या दोन्ही मंत्रांचा जमेल तेवढा जप करा। गरिबांना किंवा गरजू व्यक्तींना काळे तीळ किंवा गुळ दान करा। तर मित्रांनो, ही होती 2 एप्रिल ते 12 मे दरम्यानची मंगळ शनी युतीची संपूर्ण माहिती। हा काळ बदलाचा आहे, संयम आणि श्रद्धेचा आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या राशीबद्दल काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर
आत्ताच करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून ज्योतिषशास्त्राची अशीच अचूक माहिती तुम्हाला मिळत राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि शुभम भवंतु.